महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाला सहभागी करून घेतलं जाणार नसल्याचे संकेत भाजप नेते ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांनी दिलेत. अलिबाग येथे भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक पूर्व युती होती आणि आम्ही बहुमताचा आकडा गाठला असल्याने आम्ही सत्तेत बसू अशी सध्या तरी परिस्थिती आहे. मात्र वरिष्ठांकडून आदेश आल्यास शिवसेनेलाही सत्तेत सहभागी करून घेतलं जाईल असं आस्वाद पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. नक्कीच भारतीय जनता पक्षाचा बसणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याला काम करताना आम्हाला पण आता आम्ही जेव्हा तुम्हाला घेतो तेव्हा आमची लायबिलिटी वाढते. झोप आम्हाला लागायच नाही की बाबा याला आला म्हणजे त्याचं काम करायला पाहिजे. तुम्ही सांगितलेली कामं आम्ही लिहिलेली आहेत आणि ती पोचली पाहिजे, ती झाली पाहिजे. ह्यासाठीच आपला हा उद्देश आहे. आम्ही इथे आता भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो. आम्ही पण संघटनात्मक काम करून इथपर्यंत आलो. आम्ही पण काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही काय असे हवेत चालवून आराम करणारे असं तर मगाशी मी सांगितलं आपल्याला सोपा मार्ग होता आम्हाला सांगायला शिवसेना सोपा मार्ग होता, पण तो न निवडता आम्ही भारतीय जनता पक्ष निवडला. मी कालच कोणाला तरी म्हटलं, वकील भेटले पण मला की हा पक्ष काय नुसता रामाचं नाव आणि हिंदुत्व घेऊन वरती ना आला, तर त्याच्यामध्ये त्यांनी शिस्त पाहिली. आज चित्राताई तिथे अध्यक्ष त्याच्यामुळे मला कळतंय चित्राताईच्या ऑनलाईन चालू असतं काय असतं की कशा पद्धतीने संघटनात्मक काम करायला पाहिजे. पण संघटनात्मक काम करून ही संघटना वाढू शकते. आपल्याला आगामी काळामध्ये मोदीजींचं केंद्र सरकार असेल किंवा देवेंद्रजींचं राज्य शासन असेल, त्याच्या मार्फत ज्या योजना राबवल्या जातात, ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत किंवा इतर ज्या योजना आहेत, त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आगामी काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना करावं लागेल. त्याच्यासाठी लागणारा सेमिनार असेल, त्याच्यासाठी लागणारं जे शिबिर असेल, ती शिबिरं आपण निश्चित घेऊ आणि युजर फ्रेंडली लोकांपर्यंत कसं पोहोचेल. जसं आपण मतदान नोंदवताना सांगतो बाबा आधार कार्ड काय ते मी जाऊन नोंदवून आणतो, पण आपल्याला गरज असते त्या पद्धतीची वैयक्तिक लाभाची योजना त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा प्रमुख कार्यकर्त्यांची राहील. काम केलं तर काम करण्याची निश्चित मजा आहे. आता आमचा तांडेल बिचारा धावत असतो, तो शिव्या पण खातो. तुमच्या समाजाचा माणूस आहे तर तो काम करणाराच माणूस शिव्या खातो. काम नाही करत त्याला काही कामच नसतं, चुका होतच नाही. पण तो बिचारा काम करत असतो. आणि त्याचं चांगलं उदाहरण आहे की अलिबाग नगरपालिका आम्ही लढवली. अलिबाग नगरपालिका लढवण्याचा तोडपुळे साहेब आम्ही लांबे साहेबांनी आम्ही निर्णय घेतला आणि सुरुवातीला आपण अंकितचीच एक सीट लढवणार होतो. पण नंतर योगायोगाने झाले, तनुजाताई आल्या. मग तनुजाताईंच्या ठिकाणी दुसरा उमेदवार पण होता, पण तनुजाताईंना दिलेला शब्द पाडायला नको म्हणून तनुजाताईंना आपण उभं केलं. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं युनिट झालं. शहरातली लोक आज प्रत्येक कार्यक्रमाला येतात, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते. तनुजाताई आज आलेल्या आहेत. त्यांचा मान सन्मान, त्यांना योग्य पद मिळण्याची जबाबदारी ही निश्चित आमची आहे. 5-6 सीट आल्या असतात तर निश्चित त्यांना आम्ही कॉप पण केला असतं, पण त्यांना कुठेतरी आपण तुमच्या कोळी समाजाच्या त्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या संघटिका म्हणून आपल्याला आज लागल्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.